शुभ सकाळ. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि दोघांचा आवरून झालंय आणि त्यानंतर दोघांची चढवड चालली आहे की मी जे बाप्पा करणार आहे. रांगोळी मी काढते समोर. फुलं ते जे बाप्पा लिखर की इकडे. आज आहे संडे आणि संडे स्पेशल मस्त असा बेत आहे आज. राजमा पुलाव आणि दोघं लफाछपी खेळतायत. नको ते पसारा नको काढू, सिलेंडर कडे नाही जायचं. चल हे तयारी करून घेतले. हे बघा, टोमॅटो, कांदा, लिंबू, कोथिंबीर. इथं काजू बदाम थोडेसे बारीक करून घेतले, शेंगदाणे आणि याच्यामध्ये खडे मसाले, अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतले. आपलं छान भात सुद्धा शिजवून घेतले खडे मसाले टाकून. काय झालंय तुझं माझं जमना तुझ्याशिवाय कर मला. ती मोठी परात दे मला. खाली दिले समोर त्याला. तेवढं खातो बघायला. तुम्ही जावा बरं बाहेर. छान अशी फोडणी तळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी टाकलेलं आहे काजू बदाम आणि शेंगदाणे. तर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर फोडणी छान तळली तरच आपल्या पुलावला छान अशी टेस्ट येते आणि सुगंध सुद्धा येतो. तर मी इथं जास्त वेळ मीठ टाकलेलं आहे आणि जास्त वेळ तळत आहे. लाल तिखट, काळं तिखट, हिंग आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. कोथिंबीर सुद्धा मी फोडणीत टाकते, वरतून नाही टाकत, कारण तिचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरला की पूर्ण आपल्या पदार्थाला चव येते. म्हणून हिंग आणि कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. मला त्या हिंग आणि कसुरी मेथीच्या फोडणीचा सुगंध खूप छान वाटतो पदार्थाला म्हणून. आणि यामध्ये मी 1 लिंबू टाकलेला आहे, कारण दही पाहिजे होतं पण माझ्याकडे दही नव्हतं, त्यामुळे मी इथे 1 लिंबूचा वापर केलेला आहे. दही असताना आणखीन भारी छान टेस्ट आली असते आपल्या पुलावला, पण ठीक आहे, लिंबूवर मी भागवलेला आहे. आणि तसं तर मी 2 टोमॅटो टाकलेलेच होते. आणि हे शिजवून घेतलेला राजमा तर काल भिजवलं होतं मी, रात्रभर भिजले आणि सकाळी उठल्यानंतर 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आणखीन 1-2 काढून घ्यायला पाहिजे होती, पण गडबड होती म्हणून थोडं लवकरच काढलं. तेवढं लागलं तसे मऊ शिजले नव्हते. खडे मसाले टाकून मी भात शिजवून घेतलेला होता आणि मी ते एका मोठ्या टोपलीमध्ये काढला, कारण कुकरमधून काढून मला टाकता आला नसता म्हणून. आणि थोडा थोडा मी हाताने टाकून इथं मस्त अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे, कारण मी सगळाच जर एकदा टाकलं तर मग मला खालीवरी करता येणार नाही. त्यामुळे मी थोडा थोडा टाकून खालीवरी छान असा करून घेत आहे. पूर्ण त्याला मसाला लागला पाहिजे. हे बघा, मी पूर्ण भात त्यामध्ये टाकलाय आणि बऱ्यापैकी मिक्स सुद्धा केलाय. छान असा कलर आलेला आहे. हळद वगैरे मी वापरलेली नाही. तर जो काही कलर आहे ना, तो फक्त मसाल्याचा कलर आहे याला. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाला पूर्ण भाताला लागला पाहिजे, तेव्हा छान असा आपला पुलाव टेस्टी लागेल.
पूर्ण पुलाव बनवून झालाय. 11 वाजलेत. सोबत घेतले सुद्धा मी हे बघा बॅगेत. आणि आता मी चालले माझ्या जाऊबाईकडे. त्याने रूम शिफ्ट केल्यापासून मी त्यांच्याकडे गेली नव्हती. तर आज संडे आहे, दिवसभर लेकरं खेळतील म्हणून निघाले. गेल्या गेल्या जाऊबाईने चहा केला, लाडूला खायला इथं फरसन दिलं आणि त्यानंतर मस्त असा पाणीपुरीचा बेत केला. तर इथं सगळी चिल्लर पार्टी बसलेली आहे पाणीपुरी खाण्यासाठी. तर याच्यामध्ये आहे नायरा आहे, समर्थ, सम्राट, सान्वी, परत दुसरा समर्थ. मला बी घे खेळायला. मला येत नाही, शिकवणार का? मी कधीच खेळलं नाही कॅरम. त्यानंतर गेले मी घर बघायला. तर हे घर कसं वाटते तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे शिफ्ट व्हायला पाहिजे का? आपले व्हिडिओ ह्या घरामध्ये छान येतील का? तर हॉल आहे व्यवस्थित प्रशस्त, कलर वगैरे आहे, फॅन आहे वरती त्यांचाच. हॉलला सुद्धा गॅलरी आहे आणि मस्त असा व्ह्यू. दररोज इथून ट्रेन जाते, ट्रेनसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि त्यानंतर मग आहे आतमध्ये किचन. तर किचन ट्रॉली वगैरे आणि वास्तुशास्त्रानुसार पूर्ण बांधकाम आहे. देवघरासाठी छान लाईटीचा पॉईंट आहे, लेंटेल आहे, ट्रॉली केलेला आहे, पाण्याची सुद्धा व्यवस्थित सोय आहे आणि किचनमध्ये सुद्धा फ्रीजचा पॉईंट सगळं व्यवस्थित. आणि हे किचनमधून गॅलरी आहे. इकडून सुद्धा तुम्हाला छान असा व्ह्यू बघायला भेटेल आणि इथून आपल्याला स्पष्ट दररोज ट्रेन आलेली गेलेली दिसेल. हे बघा. आणि इथं कपडे धुण्यासाठी सुद्धा छान पॉईंट काढलेला आहे. त्यानंतर आहे इथं भरपूर असा स्पेस. इकडं आहे टॉयलेट, बाथरूम आणि आतमध्ये आहे बेडरूम. बेडरूममध्ये सुद्धा त्यांनी कपाट काढलेला आहे आणि सगळे लाईटिंगची व्यवस्था, सगळं घर एकदम परफेक्ट आहे. तर इथले व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे घर मी घेऊ का, सध्या मी राहते त्या घरातून चेंज करू का? आणि हे मी सगळं छान असा प्रशस्त व्हिडिओ बनवला होता आहोनला दाखवण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि बघा बाथरूम सुद्धा एकदम टकाटक संडास बाथरूम आतमध्ये आहे. कसं वाटलं नक्की सांगा. वाजले, आम्ही आत्ताच घरी आलोय आणि चालून चालून पोरांना भूक लागले. लागल लागल, नाटकं नको करू. नीट धर साईडला. मी करू? समर्था ती कार आहे रे. मी करू? घे प्लेटामध्ये घे. लागल तस इकडं इकडं इकडं. नाटकं नको, ही कार आहे. प्लेट घेऊन ये. असं दाखवून येत आडवं. हा, काय करतोय तू? दादा काय करतोय? झोपला? अभ्यास? चल बर बघू. चल बर, दादा काय करते बघू. चल. ओ हो 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 हो, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. उठो घे. कसं करायचं रे ह्या दादाचं? त्याची बुक काढ.